नावानं ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळतं. खूप मोठा संयोग राहिलाय या स्पर्धेला सक्सेस करण्यासाठी. संजीवनी 40+ आणि रॉयल स्पोर्ट्स उल्वे यांचं खूप चांगले योगदान या स्पर्धेसाठी राहिलंय. आज उद्घाटनीय दिवस. सकाळच्या सत्रामधून आपण 3 सामने पाहिलेत. चौथा सामना जो असेल पहिल्या फेरीतील मी म्हणेन हा तिसरा सामना आहे. ठीक 2:32 झालेत आणि आता काउंटडाऊन स्टार्ट झाली आहे. मॅचला सुरुवात होणार आहे. अगदी समोरच आपण पाहू शकाल दिवंगत लोकनेते स्वर्गीय माजी खासदार दीपा पाटील यांच्या नावाचं तुम्हाला आंतरराष्ट्रीय विमानतळ समोर पाहायला मिळतं. हक्कासाठी बरंच सिडकोने लढावा लागला या प्रकल्पग्रस्तांना. कारण एक काल होता जेव्हा सिडकोनं संपूर्ण या प्रकल्पग्रस्तांवर खूप मोठं संकट आणलं होतं. तेव्हा आपल्या जीवाची पर्वाही न करता त्या प्रकल्पग्रस्तांसाठी ज्या व्यक्तीनं आपलं संपूर्ण आयुष्य खर्चीकरण केलं आणि नक्कीच प्रकल्पग्रस्तांना एक चांगला न्याय दिला असे लोकनेते दिवंगत दीपा पाटील साहेब. चिरनेल जंगर सत्याग्रह असेल, तदनंतर अंधश्रद्धा निर्मूलन कायदा असेल, अरेश्य अन्यायाला ज्यांनी वाचा फोडली, आयुष्यामध्ये वकिली पेश करत असताना नक्कीच एक मोठी पदवी धारण करत असताना जेव्हा शिक्षणाला खूप डिमांड होती, आपलं आयुष्य तब्बल 3 वेळा आमदार, 1 वेळा खासदार, 1 वेळा विरोधी पक्ष नेते असताना देखील आपल्या आयुष्यामध्ये स्वतःचं घरही बांधण्यासाठी त्यांनी नक्कीच मुभा दिली नाही. संपूर्ण आयुष्य त्यांनी आपल्या प्रकल्पग्रस्तांसाठी खर्चीकरण केलं. आज जर तुम्ही पाहिलं तर एखादा आमदार 5 वर्षामध्ये इतकी धनसंपत्ती कमावतो की त्यांच्या पुढील 2 पिढ्या घरी बसून आरामात आपलं आयुष्य गुजारतील. परंतु प्रकल्पग्रस्त नक्कीच ज्यांच्यासाठी आपलं आयुष्य वेचल्यानंतर दिबा पाटलांनी कधी या संपत्तीला आपल्या लक्षाच्या आड येऊ दिलं नाही. आणि तेच एअरपोर्ट येत्या काही वर्षामध्ये तुम्हाला इथून या मैदानाच्या वरून विमानं तुम्हाला नक्कीच उडताना पाहायला मिळते. सध्या खूप जोमानं काम त्या नक्कीच आपण विमानतळाचं पाहायला मिळतं. मॅचला स्टार्ट होणार आहे. आपण सरचं स्वागत करूया या उल्वेनोड नगरीमध्ये. वाकलन आणि खारबाव या 2 बलाढ्य संघांचं आणि एक चांगली लढाई पाहायला मिळेल याची आपण अपेक्षा बाळगूया. टॉस जिंकल्यानंतर मैदानामध्ये साई शिलोन खारबाव संघ प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय या टीमनं साकारलाय. तर एका बाजूला दक्ष 11 वाकलन संघाचे सलामीवीर ऋषभ भोईर आणि केतन म्हात्रे हे सलामीवीर मैदानामध्ये दाखल झालेत. गेम ऑन, गेम स्टार्ट. गोलंदाज तयार. पहिलाच बॉल आडव्या बॅटनं, आडव्या पट्ट्यानं मिड विकेट चेंडू सीमा रेषेपलीकडे ब्लास्ट करत असताना आपल्या विस्फोटक अंदाजानं सुरुवात करत असताना चेंडू सीमा रेषेपलीकडे षटकार. ऋषभ भोईर षटकारानं सुरुवात करतोय आपल्या इनिंगची. एक विस्फोटक बाणा. सातत्याने मोठमोठ्या टुर्नामेंटमध्ये याने कामगिरी केली आहे. एक विक्रमादित्य हा देखील खेळाडू आहे. अक्षय पाटील दोन्ही पाहुणे संघ आहेत, परंतु आज उल्वा नोडमध्ये अक्षय पाटीलला सांगत असताना षटकारांना स्वागत आहे तुझं उल्वा नगरीमध्ये. आणि तो वेलकम 6 कशा रीतीने कमबॅक करेल अक्षय हे देखील पाहणं तेवढंच महत्वाचं. आणखी एक फुलटॉस बॉल, यावेळेस स्क्वेअर लेग मागील मिड विकेट आणि हा देखील चेंडू सीमा रेषेपलीकडे. हा चेंडू जाईल कैलासवासी उदय पाटील स्मृती स्टँडच्या डोक्यावरून. बॅक टू बॅक दुसरा षटकार. काय अंदाज आहे खेळाडूचा. मागील बॉल ओरपिच होता, तो देखील खराब चेंडू. दोन्ही चेंडू खराब आहेत अक्षय पाटीलचे. आज खारबाव संघ आपण तुम्ही मैदानामध्ये पाहतायत. अग्रगण्य संघांमध्ये या खेळाडूचं देखील तेवढंच नाव गाजतं जेवढं वाकलन संघम. ठाणे विभागामधील सातत्यानं एक दादा संघ म्हणून ओळखला जाणारा, परंतु तेवढाच संघ खारबाव देखील, परंतु कमबॅक करावा लागेल. स्पर्धेचे नियम तुम्हाला टॉस दरम्यान सांगण्यात आले. जर जोपर्यंत षटक संपत नाही तोपर्यंत तुम्हाला यष्टीरक्षक चेंज करण्याची मुभा नाही. चेंडू चेक करू शकतात अंपायर. फलंदाजांना वारंवार षटकार चौकारानंतर चेंडू चेक करण्याची अनुमती नाही आहे. हे सर्व नियम तुम्ही पाहू शकाल. कमी गतीचा हा चेंडू मिश्रामिक स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक खूप दूरवर सेफ लँड होत असताना शॉर्ट मिड विकेट मध्ये हा चेंडू जाऊन अदलला आणि या मिळालेल्या अवधीमध्ये वेळेमध्ये रन कंप्लीट केले जाते 2 आणि चांगली सुरुवात होत असताना गुड स्टार्ट
इथे आपण पाहू शकाल. कारण असं म्हणतात जेव्हा रेस सुरू होते दोन धावपट्टूंमध्ये, तेव्हा स्टार्ट कशी असते त्याच्यावर विन कोण होणार हे खूप काही डिपेंड असतं. आणि तो स्टार्ट खूप चांगल्या पद्धतीने मिळाला आहे. बॅट्समन आपण पाहू शकाल ऋष भोईर, हा चेंडू चांगला आहे, एक गुड कमबॅक. परिवर्तन घडवून आणणं हे खूप महत्त्वाचं असतं. सातत्यानं तुम्ही पाहू शकाल परिवर्तन हे खूप महत्त्वाचं असतं. तुम्ही सध्या सर्व तरुणांकडे एक ब्रँडेड फोन आयफोन तुम्ही पाहता, त्याचं जनरेशन तुम्ही सातत्याने त्याच्यामध्ये नवीन व्हर्जन जे इम्प्रूव्हमेंट तुम्ही पाहत असता. आणि इम्प्रूव्हमेंट हे खूप महत्त्वाचं असतं. क्रिकेट असो, आयुष्य असो किंवा वस्तू असो, हे इम्प्रूव्हमेंट दाखवलंय. आताचा देखील चांगला फटका, परंतु गॅप शोधण्यामध्ये यश जरूर मिळवलं आहे. चेंडू सीमारेषेपलीकडे दाखल होत असताना आणखीन एक दमदार चौकार. 5 चेंडू फेके गेलेत. पॉवर प्ले मध्ये मंत्रमुग्ध करून टाकणारी आपण ही फलंदाजी सध्या पाहू शकाल ऋषीची. संपूर्ण 6 चेंडू या पहिल्या षटकामध्ये मी खेळणार आणि रन्स आपल्या टीमला जमावून देणार या ईर्षेनं अगदी आपल्या पवेलियन मधूनच सेट होऊन हा खेळाडू मैदानामध्ये दाखल झालाय. यंदाच्या सीझन मध्ये ऋषी खूप फॉर्म मध्ये सांगत असताना पहिल्याच ओव्हरमध्ये वाडा शॉट का फटका आहे, परंतु क्षेत्ररक्षकाला भेदता आलं नाही. ताकदीचा संगम झाला नाही. टायमिंग चांगलं होतं, गॅप शोधण्यामध्ये असमर्थ. आणि केतन सांगतात काय चुकी तुम्ही केली, खूप अगोदर फटका खेळा. आणि हा मिस्ट्रामिंग स्ट्रोक न आपण पाहू शका फलंदाज बाद ऋषीच्या खेळीचा अंत. कमी गतीचा चेंडू होता, यावेळेस गतीने बीट केला. मागील 5 चेंडू खूप जास्त गतीने होते, परंतु हा कमी गतीचा चेंडू. पायाचा वापर केला, अगदी स्वतःला स्ट्रेच करत असताना फटका त्याने सजवण्याचा प्रयत्न केला. केतनने लगेच सांगितलं की हा तुम्हाला मिड विकेट मध्ये नाही तर स्क्वेअर लेग मध्ये खेळायचं होतं, तरच या फटक्यावर तुम्हाला सक्सेस मिळालं असतं. परंतु क्रिकेटमध्ये जर त्याला स्थान नाही, तुम्ही चूक केली त्या चुकीला माफी नाही. आणि नवीन खेळाडू मैदानामध्ये जीत भोई स्ट्राईक एंडकडे केतन मात्रे. नुकताच एक मोठं यश ठाणे डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग अर्थात TDPL ज्याचं पर्व नुकताच संपन्न झालं आणि त्या पर्वामध्ये बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंटचा किताब या खेळाडूने घेतला. आणि केतनच्या आयुष्यामधील तब्बल 22 क्रमांकाची ती बाईक होती. आपल्या आयुष्यामध्ये 22 बाईक जिंकणं आणि त्यासोबत 4 कार. अभि मागेच आपण जर विचार केला तर नॅशनल ब्लास्ट चॅम्पियनशिप एक खूप मोठी स्पर्धा आणि त्या स्पर्धेमध्ये देखील 7 सीटर ट्रिबर या खेळाडूने जिंकली. आणि आज नेहमीच सातत्याने प्रेक्षक या खेळाडूचा एक मोठा खेळ पाहण्यासाठी नक्कीच उत्सुक असतात. 22 बाईक जिंकणं एक खूप मोठे यश आहे या आयुष्यामधील. आणि इतिहासाच्या पानावर सुवर्ण अक्षरामध्ये या खेळाडूनं आपले नाव मात्र टेनिस क्रिकेट विश्वामधील सर्वात अग्रगणित टॉपर 1 टेनिस क्रिकेट विश्वामधील. जसं तुम्ही सध्या जर विचार केला तर सूर्यकुमार यादव जो सर्वात टॉपर आहे, नंबर 1 चा खेळाडू आहे 20 मधील, तशाच प्रकारे टेनिस क्रिकेट विश्वामधील टॉपर नंबर 1 चा खेळाडू केतन मात्रे. परंतु असं म्हणतात नवीन मैदान, नवीन चॅलेंज, नवीन खेळाडू आणि नवीन रणनीती. आज ही रणनीती कशी असेल, ऑपोजिशनवर वार कसे केले जातील आणि सातत्यानं जे क्रीडा रसिक केतनचा खेळ पाहण्यासाठी उत्सुक असतात, तो केतन खेळ कसा करेल हे देखील आपण पाहणार आहोत. नवीन गोलंदाज नितेश पाटील स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न, पंच आमच्याकडे वळत आहे. थोडासा वेळ त्याने घेतला परंतु चांगला डिसिजन, इट इज वाईट. अवंतर शेंडू. जेव्हा एखादा समोर मोठा खेळाडू असतो तेव्हा दडपण जरूर असतं गोलंदाजावर, परंतु या दडपणातून बाहेर निघून आपला नॅचरल गेम कसा खेळता येईल याचा प्रयत्न तुम्हाला करावा लागेल. पहिला बॉल वाईट आलाय, धावसंख्येमध्ये बदलाव तुम्हाला पाहायला मिळतं. 19वा मिस्ट्रामिंग स्ट्रोक आहे. बॅटचा फ्लो किती फास्ट होता बा, अगदी एखादा वाघ शेलीवर तुटून पडतो तसा प्रकारे हा प्रयत्न होता, परंतु टायमिंग जुळलं नाही. डॉट बॉलची सांगता होत असताना आत्मविश्वास उंचावलाय नक्कीच नितेश पाटीलचं, कारण एखाद्या महान खेळाडू समोर जेव्हा डॉट बॉल फेकतो, चांगले चेंडू तुमच्या माध्यमातून रिलीज होतात, तेव्हा आत्मविश्वास नेहमी उंचावलेला असतो. परंतु जास्त वेळ शांत बसणारा हा खेळाडू नाही आहे हे सांगत असताना मिड विकेटला ब्लास्ट करत असताना हा चेंडूला तोडफोड अंदाजाने सुरुवात करत असताना आपला अंदाज
दाखवत असताना केतन मात्रच्या बॅटमधून षटकार. 25-25. आमचे डीजे मास्टर खूप मोठा ब्रेक सध्या जलपान करत असताना जवळपास 2 इनिंग म्हणजे जवळपास सव्वा तास त्यांना ब्रेक मिळाला आहे. परंतु आता पुन्हा एकदा ते सज्ज झालेत क्रीडा रसिकांचं मनोरंजन करण्यासाठी. दुपारचं सत्र तुम्ही पाहतात, वातावरण पोषक आहे. चांगला चेंडू पाहायला मिळाला. अगदी सटीक यॉर्कर. महानतम खेळाडू समोर ब्रह्मास्त्र. कारण असं म्हणतात आपली ताकद तेव्हा सिद्ध करा जेव्हा समोरचा आपल्याला कमजोर समजतो. मागील कमजोर चेंडूवर प्रहार नक्कीच पाहायला मिळाला, परंतु तदनंतरचा ब्रह्मास्त्र फेकलं गोलंदाज नितेश पाटीलला. 1 रन जरूर या बॉलवर मिळेल. स्ट्राईक इन कडे पहिल्यांदा जीत भोईर सज्ज झालाय. मधल्या फलीतील आक्रमक विस्फोटक खेळाडू. स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला, चकवा खाल्लाय. डॉट बॉलची सांगता होत असताना गतीनं बीड झाली. खूप उशिरानं मी म्हणेन हा डिसिजन घेतला. जेव्हा चेंडू रिलीज झाल्यानंतर हा डिसिजन घेतला की स्विच हिट केल्याचा निर्णय चांगला होता, परंतु यश मिळालं नाही आहे. डॉट बॉल तुम्हाला इथे जरूर पाहायला मिळेल. मॅच खूप मोठी आहे आणि या मोठ्या मॅच मध्ये संघर्ष देखील मोठा असणार आहे. गोलंदाज नितेश सज्ज झालाय. पुन्हा एकदा तोच निर्णय. मागील बॉलवर अपयश आलं, परंतु वारंवार आम्हाला अपयश पत्करणं हे आमच्या रक्तामध्ये नाही. आणि पुन्हा एकदा स्विच हिट दाखवलं जीतनं आणि या क्षणाला यश संपादित करत असताना चौकार. चांगला चौकार पाहायला मिळाला जीत कडून. जवळपास 2200 प्लस लोक या स्पर्धेला लाईव्ह पाहत आहेत. आणखी एकदा तसाच फटका, वॉट अ शॉट. ही दुधारी तलवार आहे आणि जेव्हा ही मैदानामध्ये चालते तेव्हा सपासप दोन्ही एंड वार होतात आणि इथून ते वार करण्यासाठी सुरुवात केली. जीत बरसला. बॅक टू बॅक दुसरा चौकार. चांगली फटकेबाजी इथून चांगली सुरुवात करत असताना आपल्या इनिंगची जीत देखील. प्रत्येक खेळाडू आपली जबाबदारीनुसार खेळ करत असताना, कारण जो स्टार्ट मिळवून दिला बॅट्समन ऋषी भोईरनं, वैयक्तिक 18 धावांचं योगदान 6 चेंडूमध्ये त्याने दिलंय. केतननं 1 षटकार जरूर दाखवले, 3 बॉलमध्ये 7 धावांचं योगदान त्याने दिलंय आणि तेवढीच चांगली साथ निभावत असताना जीत भोईरनं 3 चेंडूमध्ये 8 धावांचं योगदान अद्यापर्यंत दिलंय. चांगला स्टार्ट सध्या मिळालाय. टोटल धावा 2 षटकाच्या समाप्तीनंतर 34. फक्त 1 खेळाडू गमावलाय अद्यापर्यंत दक्ष 11 वाकलन संघानं. अक्षय पाटील पुन्हा एकदा सज्ज झालाय. काय कमबॅक असेल हे देखील आपण पाहूया. कमबॅक करणं तेवढंच महत्वाचं. पहिल्या ओव्हरमध्ये 18 धावा या गोलंदाजानं खर्च केलेत, परंतु आयुष्यामध्ये काय करायचं असेल ना तर वाईट प्रसंग हे पहिल्यात अगोदर विसरा. असं झालं गेलं विसरून जाता आलं पाहिजे, तरच आयुष्य सुंदर आहे. कारण फक्त गेलेल्या दिवसांमध्ये जे वाईट दिवस आठवून तुम्ही ते दिवसच नव्हे तर येणारे पुढील दिवसही खराब करत असतात. स्क्वेअर लेग मध्ये खेळण्याचा प्रयत्न प्रॉपर टायमिंग झाला नाही, संगम जुळला नाही, क्षेत्ररक्षण खराब आणि हा चेंडू देखील सीमा रेषेपलीकडे फरार होतोय. मिल्टन 4 धावा चौकार. त्यांच्या बॅट मधून चांगली साथ त्याला नशिबाची मिळते. 2-2 क्षेत्ररक्षक चेंडूवर होते, परंतु चेंडू पकडण्यामध्ये त्यांना असमर्थ ते ठरलेत. यावेळेस पायांचा वेध घेण्याचा प्रयत्न होता. पंच सांगतायत की लाईन मिस होत असताना डॉट बॉलची सांगता होत आहे. टीम पिटेसी तब्बल आपल्या 3 कॅमेऱ्यासह ही स्पर्धा सक्सेसफुल करत असताना
एक चांगली व्हॉइस क्लॅरिटी आणि क्वालिटी आणि तेवढंच चांगलं इम्प्रोव्हायझेशन त्यांच्या नक्कीच टेक्निकल डिपार्टमेंटमध्ये पाहायला मिळालं. आणि जर तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्कीच करा आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका. हा फटका उंच खूप गेलाय, झेल घेण्याची संधी आणि खूप चांगला झेल. इथे मात्र एक मोठी विकेट. केतन मात्रे बॅक टू द पवेलियन. प्रयत्नशील खेळाडू आहे, नेहमी प्रयत्नांतच असतो. असं म्हणतात की प्रयत्न करून चुकला तरी चालेल, परंतु प्रयत्न करायला विसरू नका. हा षटकार टोकण्याचा प्रयत्न इथे केला आणि फलंदाज झेलबाद झालाय. धावसंख्या फक्त 38 धावा तुम्हाला पाहायला मिळणार नोंदवले गेलेत. फलंदाज बाद झाले 2. ऋषभ भोईर आणि केतन मात्रे हे दोन्ही सलामीवीर बाद झालेत आणि या दोन्ही विकेट मिळाल्या आहेत त्या अक्षय पाटीलला. कारण पहिल्या षटकामध्ये शेवटच्या चेंडूवर विकेट मिळाली होती ती नक्कीच ऋषी भोईरची आणि या षटकामधील तिसऱ्या क्रमांकाच्या चेंडूवर विकेट मिळाले केतन मात्रेची. नवीन खेळाडू दाखल झालाय अभि भोईर स्ट्राईक कडे. कारण तर नेक्स्ट मॅच तुम्हाला भूमी 11 धारावे आणि धानीव दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला विनंती आहे. नेक्स्ट मॅच आपली आहे त्यामुळे टॉस साठी पहिला ऑफिशियल कॉल. 1 रन कंप्लीट केली जाईल. अर्चित 11 धारावे आणि भूमी एंटरप्राइजेस धानीव या पण टॉस साठी. तर आपण पाहू शकाल या ठिकाणी शुभ आगमन होताना असताना एक धडाडीचे बॅट्समन आणि एक विस्फोटक अंदाज आमचे प्रतीश पाटील यांचं शुभागमन होताना पाहू शकाल. एक डॅशिंग नेतृत्व आणि गुणवंत क्रिकेटर. या आपला सहर्ष स्वागत. मैदानामध्ये आपण लक्ष केंद्रित करूया. जीत आहे स्ट्रायकरींकडे. पायांचा वापर खूप चांगल्या पद्धतीने करता येतो. या खेळाडूला ड्राईव्ह करत असताना सन्मानजनक कंट्रोल महत्वाचं असतं बऱ्याचशा स्थितीमध्ये. कारण नुकताच विकेट गेली आहे. केतन सारखा आक्रमक खेळाडू बाद झालाय आणि अशा परिस्थितीमध्ये संघाचा डाव आपल्याला सावरायचा या दिशेनं चांगला ड्राईव्ह सन्मान करत असताना 1 रन जरूर या बॉलवर मिळाले. चांगलं कमबॅक म्हणेन अक्षय पाटीलचं. धावसंख्या फलकामध्ये होईल बदलाव. एकूण पोहोचतील धावसंख्या फलकावर 39 धावा 2 गड्याच्या मोबदल्यानं. 40 धावा कारण ही एक सिंगल आली आहे. आमचे स्कोरर सचिन थोडस जलपान करत असताना चांगला चेंडू होता परंतु लेग स्टंपच्या बाहेर. लेन चांगली होती. लाईन विस्कळीत होत असताना व्हाईट बॉल. थोडस कानमंत्र देतील अक्षय पाटील आणि तदनंतर बॅट्समन आपण पाहू शकाल. दोन्ही खेळाडूंमध्ये थोडीशी चर्चा होत असताना कारण संघ चांगल्या स्थितीमध्ये 41 धावांपर्यंत अद्यापर्यंत आपण जाऊन पोहोचलो. त्यामुळे इथून या शेवटच्या चेंडूवर काय रणनीती असेल पाहूया. रणनीती होती प्रहार करण्याची. चेंडू पाहिल्यानंतर फलंदाजाचं कंट्रोल थोडंसं बिघडलं आणि तदनंतर हा शॉर्ट सिलेक्शन मध्ये तफावत जाणवली. चांगल्या वेगावर अक्षयनं कमबॅक केला. मागील षटकामध्ये जे नुकसान झालं होतं पाणी घेऊन जा. 12वा खेळाडू पाणी घेऊन जाईल आणि अशा रीतीनं पहिलं पूर्वार्धात मधील पाहता पाहता 3 षटक संपलेत. 2 बाद 41. चलिए इसके बाद मुकाबला खेला जाएगा. भूमि 11 धानीव टीम के कप्तान विश्वनाथ जाधव इनसे गुजारिश करते टॉस के लिए संपर्क करें और उनके अगेंस्ट फाइट करेगी नवी मुंबई की सबसे ताकतवर टीम वन ड्रीम हर्षित एंटरप्राइजेस मचिंद्र स्मृति धारावी टीम के कप्तान सचिन. इनसे भी हम गुजारिश करते हैं टॉस के लिए संपर्क करें. पहले दौर का अंतिम मुकाबला होगा. इससे पहले 2 मुकाबले जीतने के बाद वडोली टीम तीसरे राउंड में क्वालिफाई हो चुकी है. इन चारों में से एक टीम उनके खिलाफ जाएगी अंतिम मुकाबला खेलने के लिए. तब तक ड्रिंक से सुनिए टकोबा साउंड डीजे सर्विस करावी की एक सुमधुर संगीत.
देखिए जब भी खारबाव टीम इस विभाग में खेलने के लिए आती है तो स्वराज एंटरप्राइजेस के पुरस्कर्ते सन्नी शेठ तुपे हमेशा इस टीम को पैक करते हैं। उनका भी यूट्यूब के माध्यम से अगर मैच देख रहे हो तो उनका भी ज़रूर हम स्वागत करेंगे, क्योंकि बड़ी बड़ी टीमों को पैक करना हमेशा उनका एक बढ़िया योगदान रहता है। तो सन्नी शेठ तुपे, स्वराज एंटरप्राइजेस, आपका भी हम तहे दिल से स्वागत करते हैं। आणि हे लॉंग टाइम पार्टिसिपेशन आहे टेनिस क्रिकेट विश्वामध्ये. खूप वेळेवर खूप वर्षांपासून सनीशेठ तोपे बऱ्याचशा संघांना ते पॅक करतायत आणि त्यांचं नक्कीच स्वागत करूया. आपण जाऊया मैदानामध्ये. चौथ्या षटकाला आता प्रारंभ होणार आहे. अनिकेत म्हात्रे ज्याला गोलंदाजीसाठी प्राचारण केले गेले. स्कोरिंग अनालिसिस सध्या आपण पाहूया. 3 षटकं संपलेत, 41 धावा बोर्डवर आहेत आणि अद्यापपर्यंत 2 फलंदाज गमावलेत दक्ष इलेव्हन वाकलन संघानं. अनिकेत म्हात्रे कशा रीतीने कामगिरी करते या षटकामध्ये, कारण एक चांगला स्कोर तुम्ही पाहू शकाल. सातत्यानं फलंदाजी ही वाकलन संघाची ताकद आहे. 8व्या ते 9व्या क्रमांकापर्यंत या संघाकडे फलंदाजीची नक्कीच ताकद आहे. त्यामुळे कशा रीतीने कामगिरी राहील या मिडल ऑर्डरची, कारण जीत भोईर सातत्यानं हा देखील बायकरमॅन खेळाडू आहे. बरेचसे मोठमोठ्या टुर्नामेंटमध्ये जेव्हा संघ ढासळतो तेव्हा संघाचा डाव या खेळाडूनं सावरलाय. पहिला चेंडू बाउन्सर, परंतु काय शॉट आहे. अप्रतिम दर्जाचा फटका. क्लास दाखवत असताना वीरेंद्र सेवाग स्टाईलनं डीप कव्हर पॉइंट मधून चेंडू सीमा पार चौकार. ओनर अर्थातच वडगरचे सन्माननीय दीपक शेठ यांच्या वतीनं खारबाव टीमला शुभेच्छा आल्यात, त्यांचे मनापासून आभार. त्याच्यानंतर खारबाव ग्रामपंचायतीचे सरपंच बालाशेठ पाटील हे देखील मॅचला इथे आनंद करतायत, आनंद घेत आहेत युट्यूबच्या माध्यमातून, तर त्यांचंही आपण मनापासून स्वागत करूया. सहाव्या मैदानामध्ये गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज झालाय. अनिकेतचा हा चेंडू पुन्हा एकदा त्या दिशेनं. काय क्लास आहे, काय प्रतिम. सर विराट कोहलींची आम्हाला या फटक्यामध्ये आठवण आली. पुन्हा एकदा त्याच दिशेनं दुसरा चौकार. एखाद्या क्षेत्रामध्ये पारंगत व्हायचं असेल, त्याचा एक्सपर्ट व्हायचं असेल, तर तेवढा वेळ तुम्हाला त्या क्षेत्रामध्ये देता आलं पाहिजे. असा हा खेळाडू खूप लॉंग टाइम पासून वाकलन संघासाठी नेतृत्व करून आलाय. ॲज अ बॅट्समन म्हणून खूप चांगला रोल त्याचा सातत्यानं त्याने अदा केलाय. आणि एखादा मुरलेला खेळाडू त्याचा एक्सपिरियन्स कसा वापरतो हे तुम्हाला पाहायला मिळालं. एका बाजूला यंग टॅलेंट अनिकेत म्हात्रेला तुम्ही पाहतायत आणि या गोलंदाजावर आता थोडंसं प्रेशर क्रिएट केलंय, कारण पहिल्या 2 चेंडूमध्ये 2 सलग चौकार आलेत. धावसंख्येमध्ये बदल होईल. 49 धावा नोंदवले गेलेत बोर्डवर. आणि या फटक्यानं सांघिक अर्धशतक कंप्लीट. आणि जीत भोईरचा हा अनोखा अंदाज. मी अगोदर म्हटलं होतं की दुधारी तलवार आहे आणि चालली तर या संघाला खूप योगदान देतं. आणि हा रिव्हर्स स्विचचा षटकार. थँक्यू वैभव. तुम्ही पाहू शकाल अनोखी अदा आमचे उल्वे नोट 40 प्लसचे रिव्हर्स शॉटचा बेताज बादशाह मिथुन शेठ म्हात्रे इथे मात्र खऱ्या अर्थानं दमदार भूमिका घेत असताना त्यांचंही मनापासून आम्ही स्वागत करतो. जबरदस्त योगदान राहिलं या स्पर्धेसाठी, थँक्यू. आणि या स्पर्धेसाठी खऱ्या अर्थानं वाकलन क्रिकेट संघाला शुभेच्छा येत आहेत. ते बुर्दुल ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच मोतीराम शेठ पाटील साहेब यांचे सुपुत्र सागर शेठ पाटील आणि प्रवीण शेठ म्हात्रे यांच्या वतीनं वाकलन संघाला शुभेच्छा आल्यात, त्यांचंही मनापासून आभार. आणि मिथुन शेठ म्हात्रे तुमचे आभार मानावे तेवढेच कमी, कारण आज सर्वात अधिक जमदार योगदान देता या स्पर्धेसाठी तुमचंही मनापासून आभार. आता गोलंदाजाला प्रश्न हाच पडलाय प्रवीण गायकर की चेंडू रिलीज करायचा तर कोणत्या लाईनवर आणि कोणत्या टप्प्यावर. बाउन्सर फेका तर खूप चांगला फटका तिथे पाहायला मिळाला. तदनंतर गुडलँड स्पॉटवर चेंडू फेकला तर क्लासिकल ड्राईव्ह पाहायला मिळाला शॉट कव्हर पॉइंटच्या डोक्यावरून. आणि या क्षणाला पुन्हा एकदा ओरपीच लाईनवरील हा चेंडू ज्याच्यावर रिव्हर्स अटेम्प्ट केला तर हा षटकार. काय बॅटिंग आहे. क्लास दाखवत असताना जीत मंत्रमुग्ध केलाय सर्व प्रेक्षकांना. पुन्हा एकदा तोच प्रयत्न झाला. यावेळेस लाईन चांगली होती. शॉर्ट टीम मीटिंग झाली की रिव्हर्स अटेम्प्ट केला तर कोणता चेंडू रिलीज करायचा हा कानमंत्र गोलंदाजाला दिला आणि ते डॉट बॉलची सांगता होताना तुम्हाला पाहायला मिळाले. कमबॅक करणं हे महत्वाचं असतं आणि ते कमबॅक करून दाखवलंय या बॉलवर बॉलर.
अनिकेत मात्रे, परंतु आणखीन एक चांगला फटका, क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी तैनात आहेत. आता जाणले की कोणत्या एरियामध्ये सर्वाधिक जास्त रन लुटल्या जात आहेत आणि तसं फिल्डिंग डिपार्टमेंट सज्ज देखील केलं गेलं आहे. 1 रनवर संतोष आहेत जीत भोईर, कारण जेवढ्या त्यांना या ओव्हरमध्ये रन्स हवा होत्या त्या रन्स त्यांना मिळाल्या, यश मिळालं आहे. आणि धावसंख्येची जी सरासरी कंटिन्युअसली त्यांना गाठायची होती आणि त्याच्यामध्ये सातत्य राखायचं होतं, ते सातत्य राखलंय. आणि टोटल धावांचा जर विचार केला तर संघ जाऊन पोहोचलाय 56 धावांवर. 2 फलंदाज जरूर गमावले, परंतु धावांची गती थांबली नाही. पुन्हा एकदा स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न झालाय. क्षेत्ररक्षक त्याच डिपार्टमेंटमध्ये तैनात आहेत. चांगला फटका होता, तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षक. 1 रन कंप्लीट आहे आणि एकावर संतुष्ट देखील आहेत बॅट्समन. अशा रीतीनं पाहता पाहता 4 षटकं मैदानामध्ये एंड होत आहेत आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावर धावा लागले त्या 57 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यानं दक्ष इलेव्हन वाकलन संघाच्या. चलिए अंतिम मुकाबला खेला जाएगा। भूमि स्पोर्ट्स 11 धानिव, जगन्नाना कामरे, टिटवाला ग्रामीण कल्याण के अध्यक्ष जिन्होंने पुरस्कृत की गई ये टीम है भूमि 11 धानिव। पिछले महीने भी, इसी महीने में भी आई थी, एक टूर्नामेंट खेली थी उन्होंने, वाल सिद्धिविनायक ट्रॉफी, जो सेमीफाइनल में माहुलगांव टीम के खिलाफ हार का सामना करना पड़ा। लेकिन आप देखेंगे उन दोनों टीमों के बीच में जो मुकाबला खेला गया था, धारावी विपक्ष धानिव, फिर से एक बार वही मुकाबला, मचिंद्र स्मृति अर्चित एंटरप्राइजेस धारावे और भूमि 11 धानिव, दोनों टीमों के कप्तान को आखिरी पुकार होगा कि आप तुरंत टॉस के लिए संपर्क करें। तुमचा आजचा संघर्ष तुमचं उद्याच्या सामर्थ्य निर्माण करतं, त्यामुळे विचारामध्ये तुमचा बदलाव असायला हवा आणि सातत्यानं तो बदलाव नक्कीच करताना पाहायला मिळतील. शेवटच्या षटकामध्ये सोहम पाटील, सोहम पाटील शेवटच्या षटकामध्ये गोलंदाजी मार्कवर तुम्हाला पाहायला मिळतं. स्लॉगर मध्ये कोण कोणार हवी ठरणार, कोण कोणार पलटवार करणार, सायकलींकडे बॅट्समन देखील तुम्हाला पाहायला मिळतील. ते अविनाश भोईर कशी कामगिरी करतील. 3 बॉल मध्ये 2 धावांचं योगदान त्यांनी अद्यापर्यंत जरूर दिलंय. हा फटका समोरच्या दिशेने लॉब जरूर केला, परंतु क्षेत्ररक्षक लॉंग ऑन मध्ये तैनात असताना तिसरा दे धक्का वाकलन संघाला. तर याच दरम्यान व्यासपीठावरती ज्यांचं शुभागमन होत आहे ते अर्थातच रुपेशजी पाटील साहेब यांचे छोटे बंधू सन्माननीय परेश पाटील साहेबांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालंय. अर्थातच विचार केला तर हा पाटील घराणा उल्वे गावातील सर्वाधिक मोठा घराणा आणि नेहमी या घराण्याला वारसा लाभलाय. प्रत्येक येणारी पिढी ती संस्कृती जपत असताना नेहमी सर्व क्षेत्रामध्ये पुढाकार घेऊन, मग गावामध्ये कुठलाही कार्यक्रम असू दे किंवा मंदिरामध्ये कार्यक्रम असू दे, त्यांच्या वडिलांच्या माध्यमातून जेवणाची सोय, त्याच्यानंतर मोठे मोठे कीर्तनकार देखील नेहमी या गावामध्ये तुम्ही पाहता. ते अर्थातच रुपेश पाटील यांचे वडील प्रकाश पाटील साहेब यांचे देखील मनापासून आपण आभार व्यक्त करूया. आणि व्यासपीठावरती नुकताच आगमन झाले त्यांचे छोटे बंधू अर्थातच परेश पाटील साहेबांचं हार्दिक हार्दिक स्वागत. नक्कीच पहिल्या षटकामध्ये जेव्हा वैयक्तिक पहिलं षटक फेकलं होतं अक्षय पाटीलला 18 धावा खर्च आल्या होत्या. तदनंतर दुसऱ्या षटकामध्ये 16, परंतु जेव्हा वैयक्तिक तिसरं षटक घेऊन अक्षय आले मैदानात तेव्हा 7 धावा त्याने खर्च केल्या आणि या षटकामध्ये देखील 16 धावा आल्यात. जीतची वैयक्तिक बॅटिंग तुम्ही पाहताय 9 चेंडू 24. हा फटका देखील चांगला आहे. क्षेत्ररक्षक तैनात आहेत. मिड विकेटमध्ये चांगली फिल्डिंग करत असताना 1 रन कंप्लीट केली गेली. जितला माहिती की आपण सेट झालोत, आपल्या बॅटमधून चांगले चांगले फटके येत आहेत. जर त्यांना हवं असतं तर इथून सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट देखील करता आलं असतं, परंतु स्ट्राईक आपल्याकडे ठेवायचे आणि आपल्या बॅटमधून रन्स जर येत आहेत तर त्या रन्स करतच राहायचं आहे. दोन्ही एंडनं चांगली बॅटिंग केली जीतनं, त्यामुळे आता कशा रीतीने कामगिरी करेल. जेव्हा तुमच्याकडे रिव्हर्सचा फटका असतो ना, कधी कधी प्रथमेश आमच्या सोबत प्रथमेश असं मैदान असतं की ज्याच्यावर एकाच एंडनं धावा होतात. जर तुमच्याकडे रिव्हर्स चांगले असतील तर तुम्ही ते मैदान गाजवू शकता, हे जीतनं दाखवलंय. चांगला यॉर्कर पाहायला मिळाला. चांगला कमबॅक करत असताना खूप चांगल्या पद्धतीने हा चेंडू रिलीज केला आणि शांत बसवला. या चेंडूवर जीतनं अपेक्षा केली होती कदाचित गुडलेन स्पॉट वरून हा चेंडू आपल्याकडे येईल, परंतु गोलंदाजाने हे ओळखलं आणि अगदी त्याच्या मानसिकतेच्या विरुद्ध जाऊन हा चेंडू यॉर्कर लेंथवर नक्कीच रिलीज केला. हा लोवर फुल टॉस बॉल, चांगली गोलंदाजी, कमी गतीचा चेंडू, जीतला शांत बसवणं, कारण एखाद्या वादळाला शांत बसवणं त्यासाठी तेवढीच ताकद तुमच्याकडे असणं गरजेचं असतं. आणि हे असं म्हणतात की प्रत्येक वेळेला काट्यानं काटा काढताच येतो असं नाही, कधी कधी शांतता देखील घ्यावी लागते
आणि तेच चित्र तुम्हाला पाहायला मिळालं मागील बॉलवर कमी गतीचा हा चेंडू आणि गतीनं बीट करत असताना जीत भोईरा शांत बसवलाय. चांगली गोलंदाजी सोहम पाटील स्लॉगर मध्ये अप्रतिम गोलंदाजी. आणखी एक चांगला चेंडू वॉटर बॉलिंग सलग मागील 3 चेंडूवर एकाच जागेवर शांत स्तब्ध उभा ठेवलाय गोलंदाजाला आणि सोहम पाटील इथून आपली मात्र जादुई गोलंदाजी करत असताना आपली ताकद तेव्हाच दाखवा जेव्हा समोरचा आपल्याला कमजोर समजतो. स्लॉगर मध्ये ताकदवान गोलंदाजी करणं एक मोठं चॅलेंज असतं गोलंदाजाला आणि ते त्याने ऍक्सेप्ट केलं आणि होय यस आय कॅन डू इट हे मी करू शकतो हे सांगत असताना आणखी एक चांगला चेंडू गुड बॉलिंग परफॉर्मन्स लॉंग ऑन मध्ये चेंडू चालला 1 रन कंप्लीट दुसरीसाठी प्रयत्न परंतु कलेक्शन करता आलं नाही सोमला आणि ते 2 धावा पूर्ण होत असताना 4 चेंडू फेके गेलेत 4 बॉल मध्ये आतापर्यंत फक्त धावा खर्च केलेत सोमनं. ओव्हर संपली आहे आणि नक्कीच अद्यापर्यंत धावसंख्या फरकावर या ओव्हर मध्ये सोमनं धावा खर्च केल्या 3 आणि शांत बसवलं. खूप चांगली बॉलिंग शेवटच्या स्लॉगर मध्ये जिंकलं त्याने अगदी एका जागेवर स्तब्ध उभे ठेवले होते मागील 3 चेंडू तदनंतर शेवटच्या बॉलवर 2 रन आलेत. अशा रीतीने पहिलं पूर्वार्ध इथे संपतंय आणि पूर्वार्धामध्ये रन आलेत ऑन बोर्डवर त्या 7 डावा तर येणारी 5 षटकं 61 धावांचं लक्ष असणार आहे ते अर्थात खारबाव संघापुढे. कशा रीतीने खारबाव संघ या स्कोरचा पाठलाग करेल की पुन्हा एकदा वाकलन संघ चांगली गोलंदाजी करत असताना या धावा डिफेन्स करेल यांची उत्तरं तुम्हाला दुसऱ्या सत्रामध्ये थरार नाट्य जरूर पाहणार आहोत कारण दोन्ही संघ ताकदवान आहेत आणि या ताकदवान संघाविरुद्ध युद्ध क्रिकेटचं कसं रंगलं जाईल यामध्ये रंग भरण्यासाठी येथील पुन्हा एकदा मायक्रोफोनवर रॉकस्टार प्रवीण गायकर डीजे. जाऊल वेगावान शर्यत करतो पांडुरंग पाटील पित्याचे नावान आपले बापाचे नावान नाव है प्रकाश पाटील गाजते ह्याऊल बेगावान ह्याऊल बेगावान शर्यत करतो पांडुरंग पाटील पित्याचे नावान आपले बापाचे नावान. थँक्यू डीजे. अप्रतिम संगीत तुम्ही ऐकलत रुपेशजी पाटील यांचं या स्पर्धेचं गौरव गाथा गाणं हे संगीत तुम्ही ऐकलत. उद्या या स्पर्धेचा दुसरा दिवस असेल रुपेश पाटील चषक 2022 संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती पनवेल. अर्थातच उद्याचा या स्पर्धेचा दुसरा दिवस सी लॉट असेल. एकूण 10 संघ या स्पर्धेमध्ये खेळतील. महेश स्पोर्ट्स सेलगर विरुद्ध शैलेश स्मृती तरगर. बरोबर तुम्हाला 9 वाजता इथे रिपोर्टिंग करायची आहे आणि 9:15 पहिला बॉल फेकला जाईल. दुसरी मॅच असेल सिद्धिविनायक वहाल विरुद्ध शिवशक्ती धाकटी जुई. तिसरी मॅच निलकंठेश्वर उल्वे विरुद्ध मंगेश स्मृती कोंबडभुजे. चौथी मॅच असेल मायरा 11 कुंडेवाल विरुद्ध VRCC गणेशपुरी अर्थातच प्रथमेश प्रकाश कोहली यांचा संघ. आणि अंतिम सामना महेश स्मृती मोहा विरुद्ध वोडाफोन वहाल. अशा या उद्याच्या लढती असतील. बरोबर 9 वाजता तुमची रिपोर्टिंग पाहिजे. जर 2 संघ उशिरा होतील पहिलेच तर आम्ही कमी षटकांची मॅच खेळू आणि एखादा संघ जर जास्तच उशीर करून देखील या स्पर्धेमध्ये गालबोट लावत असेल तर त्या संघाला स्पर्धेमधून बाद केला जाईल याची नोंद घ्या. 10 मिनिटं तुमची आम्ही वाट बघू न जर तुम्ही उशीर झाले तर कदाचित कमिटी वेगळा डिसीजन घेईल याची नोंद घ्या. तो बिल्कुल चलते हैं मुकाबले की तरफ. बड़े खिलाड़ी बड़ी टीम बड़े टीमों की यही पहचान होती है कि किस तरीके से कमबैक करना है. एक समय शुरुआत जो ऐसी हुई थी ऐसा लग रहा था कि रन बनेंगे 90-100 के आसपास ये आंकड़ा जाएगा लेकिन क्या कमाल की गेंदबाजी की सोहम पाटिल ने सिर्फ 3 ही रन दिए और टोटल टीम की रन संख्या बनी है 60-61 रनों का लक्ष्य का पीछा करना है. तो साइश 11 खारबाव टीम के कप्तान से गुजारिश करते हैं कि आरंभिक जोड़ी तुरंत मैदान के अंदर भेजिए. तो टॉस बिल्कुल किया जाएगा. भूमि 11 धान्यू के कप्तान विश्वनाथ जाधव मौजूद हैं और 1 टीम 1 ड्रीम मचिंद्र स्मृति अर्चित एंटरप्राइजेस धारावे के बीच में ये टॉस किया जाएगा. और जयवंत पाटिल साहब संजीवनी 40+ के आधार स्तंभ जिनके शुभ हाथों से ये टॉस किया जाएगा.
तो करण पाटिल और प्रणय पाटिल की आरंभिक जोड़ी मैदान में आती हुई, दोनों भी ताकतवर बल्लेबाज है। यस, तो बिल्कुल ये आरंभिक जोड़ी मैदान में आती हुई, सिक्का उछला जरूर है लेकिन किसके पक्ष में जाएगा? टॉस जीता है भूमि 11 दानव टीम के कप्तान विश्वनाथ जाधव, जो पालघर विभाग से ये टीम आई हुई है। पिछले सप्ताह में भी इसी मैदान के ऊपर आई थी, सेमीफाइनल में हार का सामना करना पड़ा था, लेकिन अगेंस्ट धारावी के खिलाफ भी शायद उनका पहला मुकाबला खेला गया था। जो चलती हार जीत रहती है, लेकिन देखेंगे अब किसका पगड़ा होगा भारी। सुबह की बात करेंगे तो 4 टीमों में से 2 मुकाबला जीतने के बाद एक टीम आगे क्वालिफाई हो चुकी है, चेंज द गेम वडौली बी। अब इन 4 में से एक आगे जाएगी, उसमें से ये पहला मुकाबला दक्ष 11 वाकलन, जो पहले बल्लेबाजी की पहले 2 ओवर की बात करेंगे ना, धमाकेदार रन आए थे। लगभग देखा जाएगा तो 34 रन 2 ओवर में बनाए थे। तीसरा ओवर निर्णायक गिरा, सिर्फ 7 रन ऐसा लग रहा। चौथे ओवर में 16 आए, फिर एक बार रन बढ़ेगा, लेकिन 5वें ओवर में सोहम पाटिल ने कमबैक दिलाने वाला ओवर डाला और अपने टीम को बेहतरीन वापसी का रास्ता दिलाया। तो चलते हैं मुकाबले की तरफ, बारी होगी सेकंड इनिंग्स की शुरुआत। स्ट्राइक पर बल्लेबाज होंगे द बाहुबली ऑफ साइज 11 खारबाव, माफ कीजिएगा करण पाटिल है, और प्रणय पाटिल। स्ट्राइक पर होंगे करण, नॉन स्ट्राइकर बल्लेबाज है प्रणय। गेंदबाजी की कमाल संभालने के लिए सोमनाथ गायकर गेंदबाजी के मार्ग पर। आज देखेंगे जिस तरीके से मोतीराम भोईर नहीं है, एक गेंदबाज थोड़ा सा नहीं है इनके पास। केतन को 1 ओवर, जीत भोईर की 1 ओवर, ऋषि शायद ओवर करवाएंगे। उद्देश्य है अविनाश जैसे गेंदबाज है, विकल्प तो है जरूर, लेकिन पार्ट टाइम बॉलर की भूमिका भी निभानी अब होगी। पहली गेंद सही ठिकाने पर गिरी है, यॉर्कर पर इस गेंद का इस्तेमाल किया था। डॉट बॉल के साथ शुरुआत की गेंदबाज सोमनाथ गायकर ने, और मिड ऑन में क्या कमाल की फील्डिंग नजर आती हुई 30 यार्ड सर्कल में केतन मात्रे के द्वारा। टीम का अगर बात करेंगे तो 61 रनों का लक्ष्य का पीछा करना है। शुरुआत लाजवाब देती हुई, फिर भी देखेंगे किस तरीके का कमबैक करना चाहेंगे गेंदबाज पहले पावर प्ले के ओवर में। फुल टॉस बॉल मिड ऑफ के ऊपर से खेला जरूर है, पावर प्ले का फायदा उठाते हुए गेंद लॉन्ग ऑफ सीमा रेखा बाउंड लाइन के पार, 4 रन। तो स्कोरिंग में देख सकते हैं थोड़ा सा बदलाव है। प्रथमेश प्रकाश कोहली गणेशपुरी टीम के बेहतरीन खिलाड़ी है, बेहतरीन, लेकिन आज स्कोरिंग की भूमिका रुपेश पाटिल चषक में एक पार्ट टाइम मतलब थोड़ा सा लंच के लिए समय है हमारे सचिन पाटिल के पास, उसकी पूरी तरीके से जगह लेते हुए एक अच्छी स्कोरिंग की भूमिका। 4 रन स्कोर कार्ड के ऊपर बनते हुए 4 रनों की मदद से अपना खाता खोला और साइज 11 खारबाव टीम का स्कोर पहुंचा दिया है 4 रनों के ऊपर। भिवंडी विभाग से ये टीम है और एक कल्याण डोंबिवली की वाकलन। बैटल तो बड़ा होगा क्योंकि बड़ा मैच बड़े खिलाड़ियों के बीच में है, क्योंकि रनों को रोका, यही होती है बड़ी टीमों की पहचान कि जिस तरीके से रोक लगाई जाती है, कमबैक किस तरीके से किया जाता है, ये साइज 11 खारबाव टीम ने दिखाया। राइट आर्म ओवर द विकेट से ये गेंद घुटने के आधार पर खेलने की कोशिश, यकीनन एलबीडब्ल्यू की जोरदार अपील हो सकती थी, लेकिन इससे पहले यह आवाज बहुत जोर से आई जो बल्ले पर लगकर सीधा पैरों पर लगी, इसीलिए अपील नहीं की गई। जानते थे गेंदबाज भी, लेंथ सही है अभी तक। एक गेंद खराब गिरी थी जिसको मिड ऑफ के ऊपर से खेला था करण पाटिल ने, लेकिन उसके बाद ये देखिए कमाल की वापसी करते हुए गेंदबाज सोमनाथ गायकर राइट आर्म ओवर द विकेट से। बेहतरीन शुरुआत अभी तक बल्लेबाज और गेंदबाज के माध्यम से। लेंथ देखिए, इस बार लेंथ पीछे रखी, जो पहली गेंद यॉर्कर फेंकी उसके बाद यही लेंथ रखी थी, चौका बटोरा, उसके बाद फिर से एक बार यॉर्कर के चक्कर में लो फुल टॉस गिरी और यही वो गेंद है जिसके ऊपर जो चौका आया था, उसी गेंद को अब थोड़ा सा बाहर की तरफ निकालने की कोशिश करी और डॉट बॉल की समाप्ति। चलिए पावर प्ले के ओवर में अगर इस तरीके की आप गेंदबाजी करते हो तो यह आपका प्लस पॉइंट है, और वाकलन टीम तो यही चाहती होगी कि पावर प्ले के जो इंपॉर्टेंट 2 ओवर है वो उनके लिए काफी अच्छे साबित हो। ऑन साइड में बड़ा शॉट खेला है, फील्डर मौजूद आते हुए लेकिन थोड़ा सा दूर रहे, गेंद बिल्कुल जाती हुई सीमा पार। 1 डॉट 1 चौका, 2 चौके अभी तक इस ओवर से करण के बल्ले से, 4 रन। क्या कमाल का स्ट्रोक लगा इस वक्त बल्लेबाज ने, अभी तो चौका मारा है, अभी तो चौका मारा है, छक्का तो अभी बाकी है। आगाज देखा है आपने, क्योंकि अंदाज अभी तो इस खिलाड़ी का बाकी है। ऑन साइड में खेला है फिर से एक बार मिड विकेट और स्क्वायर लेग की तरफ ये गेंद जाती हुई, तब तक 1 रन कंप्लीट। 1 के साथ
लगभग देखा जाएगा तो पहला पावर प्ले हुआ समाप्त और पहले पावर प्ले का खेल समाप्त होने के बाद स्कोर कार्ड के ऊपर रन संख्या बनी है साइश 11 खारबाऊ टीम की बिना कोई विकेट खोए नुकसान के ऊपर 9 रन। जितना कठिन संघर्ष होगा जीत उतनी ही शानदार होगी। स्वभाव रखना है तो उस दीपक की तरह रखो जो बादशाह के महल में भी उतनी रोशनी देता है कि जितनी किसी गरीब के झोपड़ी में। यही क्रिकेट है, जितना आप संघर्ष बड़ा करोगे उतनी ही जीत आपको बड़ी मिलेगी। तो आने वाली गेंदें होंगी टोटल 24 और मेरे ख्याल से जीतने के लिए टोटल 61 रनों का लक्ष्य का पीछा करना है। अभी भी 52 रनों की आवश्यकता है। 24 गेंदें और 52 रनों की जरूरत है गेंदबाजी के लिए। नया बदलाव करते हुए सेकंड पावर प्ले में गेंदबाज आप देख सकते हैं केतन मात्रे। कमाल की बल्लेबाजी की शुरुआत इनके माध्यम से देखने को मिली। हालांकि बात करेंगे सलामी बल्लेबाजी के लिए आए थे, एक छक्का उनके पारी में जरूर देखने को मिला चौका, लेकिन जल्दबाजी में 11 रन के ऊपर आउट होकर लौटे। अब गेंदबाजी की कमान संभालते हुए राइट आर्म ओवर द विकेट से अक्रॉस द लाइन खेलने की कोशिश जरूर की थी, रन लेने का प्रयास कर रहे थे लेकिन मना कर दिया वहां पर बल्लेबाज ने। कोई रन नहीं है डॉट बॉल के साथ इस गेंदबाज की भी शुरुआत होती हुई। भले ही 61 रन जरूर हो लेकिन इस 61 रनों के लिए दिक्कतें तो जरूर होगी साइश 11 खारबाऊ टीम के सामने। विकेट तो अभी तक गवाया नहीं है, यह अच्छी बात है साइश 11 खारबाऊ टीम के लिए। और यही तो चाहते होंगे कि पहले विकेट के लिए अच्छी साझेदारी बने और बाकी के गेंदबाजों को टारगेट बनाया जाए। उसी सोच के साथ ये बल्लेबाजी नजर आती हुई। ये देखिए इस बार भी बड़ा शॉट खेलने की कोशिश जरूर की थी, बल्ले और गेंद का कोई संपर्क नहीं है। डॉट बॉल की समाप्ति होती हुई और पूरी तरीके से जो दबाव है पहले 2 ओवर का वो दबाव साफ नजर आता हुआ। मेरे ख्याल से जब भी पावर प्ले के जो ओवर होते हैं उसके ऊपर आप दबाव की लेते हो, गैप ढूंढे, बड़ा शॉट नहीं आता तो आप सिंगल लेकर अगले बल्लेबाज को स्ट्राइक दे सके, लेकिन केतन मात्रे हैं जो इतनी आसानी से मौका थोड़ी ना देंगे। ये लीजिए बैकफुट पर जाकर इस गेंद को खेला है पॉइंट के ऊपर से, आउटफील्ड फास्ट है, गेंद सीमा पार, 4 रन। रन बटोरते हुए 4 रनों की मदद से टीम का स्कोर आगे बनता हुआ 13 रनों के ऊपर बिना कोई विकेट खोए नुकसान के ऊपर। अब गेंदें बची है मेरे ख्याल से 22 गेंदें, 48 रनों की जरूरत है इस मुकाबले को जीतने के लिए। 21 माफ कीजिएगा। इस बार शॉट पिच लाइन की बॉल, क्या कमाल का स्ट्रोक धागा है, बिल्कुल लॉन्ग लेग के ऊपर से जाती हुई गेंद, सीमा पार 6 रन। पहले थोड़े से बड़े शॉट के लिए लड़खड़ा रहे थे लेकिन इस बार पूरी तरीके से सेट हो चुके हैं बल्लेबाज करण पाटिल ने। और पूरी की पूरी जो गेंदें हैं ना करण पाटिल ने खेली है। अब तक गेंदें फेंकी गई है मेरे ख्याल से टोटल 10 गेंदें और 10 की 10 गेंदें बल्लेबाज अकेले करण ने खेली और टीम का स्कोर है टोटल 19 रनों के ऊपर। केतन मात्रे राइट आर्म ओवर द विकेट से तैयार। इस बार ऑन साइड में टैप किया इस गेंद को, 1 रन तो कंप्लीट। दूर से फील्डर आते हुए दूसरे की कोशिश, जोखिम भरा बन सकता है, गुड थ्रो एंड गुड कलेक्टिंग बाय द विकेट कीपर। बल्लेबाज होंगे आउट। रनिंग बिटवीन द विकेट में थोड़े से कमजोर गिरे और ये महत्वपूर्ण निर्णायक क्षण पर विकेट गिरता हुआ जो अच्छी खासी बल्लेबाजी चल रही थी उस साझेदारी को तोड़ा। भले ही रनआउट का शिकार क्यों ना हो, वो शिकार बहुत ही इंपॉर्टेंट था दक्षिण 11 वाकलन टीम को और ये पहला करारा झटका लगेगा साइश 11 खारबाऊ टीम को। न्यू बैट्समैन मैदान के अंदर आते हुए पराग बल्लेबाजी के लिए आते हुए। टीम का टोटल स्कोर की बात करेंगे, अभी तक स्कोर कार्ड के ऊपर 20 रन संख्या बनी है
61 रनों का लक्ष्य का पीछा करना है। अभी भी 19 गेंदें बची है, 41 रनों की आवश्यकता इस मुकाबले को जीतने के लिए। इतना आसान नहीं है दोनों भी टीमों के लिए, लेकिन देखेंगे जिसका खेल अच्छा होगा उसको ही जीत मिलेगी। केतन मात्रे ने 2 बड़े शॉट उनके ओवर में आए थे और उसके बाद देखिए कितना बेहतरीन वापसी का रास्ता अपना लिया। रनआउट के तौर पर विकेट गिरा और यह इंपॉर्टेंट विकेट, जिस विकेट की तलाश चाहिए थी। केतन तैयार, इस बार घुटने के बल पर खेलने की कोशिश थी। मिड ऑन में फील्डर आते हुए 30 यार्ड सर्कल में डायरेक्ट हिट करने की कोशिश। चलिए बाल बचे मैं कहूंगा तो 1 रन आएगा अंतिम गेंद के ऊपर। और इसी के साथ देखते देखते पहले 2 पावर प्ले के ओवर हुए समाप्त और पहले 12 गेंदों का खेल समाप्त होने के बाद कुल रन संख्या बनी है 21 रन, 1 विकेट के नुकसान के ऊपर। अब 18 गेंदें बची है, 40 रनों की आवश्यकता। देखिए टोटल 12 गेंदों का खेल समाप्त हो चुका है और देखेंगे 12 के 12 गेंदे बल्लेबाज नॉन स्ट्राइक एंड पर रहे प्रणय पाटिल, जो सलामी बल्लेबाजी के लिए आए, एक भी गेंद का सामना उन्होंने किया नहीं और फिलहाल अब भी रहेंगे नॉन स्ट्राइक एंड पर ही। ये बहुत अच्छी बात है वाकलैंड टीम के गेंदबाजों की ओर से कि जो बल्लेबाज थे, मेरे ख्याल से खारबाव के करण पाटिल ने जो पिछली गेंदें सभी खेली थी, प्रणय को नॉन स्ट्राइक एंड पर रखा। ये भी खतरनाक खिलाड़ी है, लेकिन देखेंगे कितनी देर तक नॉन स्ट्राइक एंड पर रहेंगे। गेंदबाजी में दूर वाले छोर से परिवर्तन, उद्देश्य पाटिल गेंदबाजी के लिए एक ऐसा ट्रम्प कार्ड है वाकलैंड टीम के पास, जो लेफ्ट हैंडर सीमर गेंदबाजी के लिए जाना जाता है और तेज तर्रार गेंदे इनके पास है। ज्यादातर मार खाते भी नहीं, कम रनों वाला ओवर हमेशा फेंकते हैं, लेकिन देखेंगे दोनों टीमें एक दूसरे से ज्यादा वाकिफ नहीं होंगी, लेकिन फिर भी देखेंगे किस तरीके के प्रहार उद्देश्य के गेंदबाजी के ऊपर करना चाहेंगे। स्ट्राइक एंड पर पराग है, अभी भी सूरज जैसे खिलाड़ी उनके डगआउट में सुरक्षित है, तो शायद बड़े शॉट के लिए वो भी जाने जाते हैं। बीच में अगर ये ओवर अच्छा गिरा तो थोड़ा सा दबाव साइश 11 खारबाव टीम के ऊपर भी आ सकता है। अगर ये ओवर 10-15 वाला होता है तो स्थिति थोड़ी सी अच्छी रहेगी खारबाव की। अगर ये कम रनों वाला ओवर होता है तो बहुत ही मजबूत स्थिति में बनेगी वाकलैंड टीम। ओहो, ये कमाल का शॉट है, बैकफुट पर जाकर खूबसूरत अंदाज से इस गेंद को मोड़ा, स्क्वायर लेग मिड विकेट के ऊपर से। अंपायर का इशारा, इट्स अ मैक्सिमम 6 रन। उत्पन्न हुई है मैदान में कि जिस तरीके से जंगल में जाओगे तो शेर और तालाब में जाओ तो मगरमच्छ, खतरा दोनों तरफ है। दोनों भी खिलाड़ियों के लिए, एक गेंदबाज है एक बल्लेबाज है। स्वीप करने की कोशिश जरूर की थी, बेहतरीन गेंद फेंकी, विकेट कीपर वहां पर मौजूद गेंद के नीचे अच्छी फील्डिंग का मुजाहरा पेश करते हुए जीत बोहिर, कोई रन नहीं है। डॉट बॉल की समाप्ति, रन और गेंदों के बीच में फासला, आखिर की गेंदें बची है 16 और जीत के लिए 34 रनों की आवश्यकता। दोपहर का यह सत्र ठीक 3:20 का समय गुजरता हुआ पंकज भोईर, जो टेंभिवली शिवसेना के दमदार नेतृत्व है, उनकी ओर से भी खारबाव टीम को शुभकामना आ चुकी है। तो पंकज भोईर, आपका भी हम स्वागत करते हैं। लाजवाब बल्लेबाजी, उतना ही मुंहतोड़ जवाब गेंदबाजों की ओर से। उद्देश्य तैयार, स्विच हिट का ये प्रयास, गेंद तो फुल टॉस थी, बड़ा शॉट सीधी तरीके से खेल सकते थे, लेकिन 22 का इशारा, रिवर्स शॉट खेलने का प्रयास था, ना बल्ले पर लगी ना विकेट कीपर के हाथों में ये गेंद गई, दोनों को चकमा देती हुई सीमा पार, लॉन्ग स्टॉप बाउंड्री लाइन के पार, 4 रन। तो अंपायर इशारा करते हुए वेस्ट हाइट के लिए डीआरएस, डिसीजन रिव्यू सिस्टम, बैट्समैन रिव्यू, यस थैंक यू। तो एक बैट्समैन रिव्यू जरूर होगा और शायद वही इस्तेमाल करना चाहती है साइश 11 खारबाव, और हमारे तीसरे अंपायर वाइब्रेशन सैंडी पालकर जरूर चेक करेंगे। प्रतीश पाटिल मौजूद है इस कमेटी मेंबर्स, तो देखेंगे ये नो बॉल है या नहीं। अगर ये वेस्ट हाइट होती है तो दिक्कतें होगी वाकलैंड टीम के सामने और बहुत मुश्किल होगी, क्योंकि वो अपेक्षा नहीं रहती है इस गेंदबाज से कि इतनी खराब गेंदें फेंके,
इतनी लॉन्ग विकेट के ऊपर में फिर भी ये गेंद जो थी फुल टॉस उसको जरूर चेक किया जा रहा है, ये सही है गेंद या नो बॉल है, इसके लिए जरूर तीसरे अंपायर सैंडी पालकर जरूर इशारा करेंगे। नेक्स्ट मैच और भी तगड़ा होगा। विश्वनाथ जाधव विपक्ष दानिव यानी कि धीरज दारावे। तो इट्स फेयर डिलीवरी, तो 4 रन मिलेंगे 22 के तौर पर और टीम की टोटल 4 रनों की मदद से रन संख्या बनती हुई 31 रन। रिव्यू भी गवा चुके आप, इसके बाद डीआरएस डिसीजन रिव्यू सिस्टम नहीं मिलेगा। एक किताब वो हर एक टीम के पास, उसमें से एक गवाह है। और देखिए यहाँ पर बेहतरीन चौका, भले रन कैसे ना, रन आना जरूरी है। 15 गेंदें 30 की दूरी, गेंदबाज तैयार, क्लीन बॉल, डंडी उखाड़ कर निकाल दी, बल्लेबाज होंगे आउट और इसी के साथ बल्लेबाज के पारी का खात्मा। पराग बैक टू द पवेलियन। ये दूसरा विकेट गिरा है, पहला विकेट आउट हुए थे बल्लेबाज करण पाटिल और इस बार पराग आउट हुए मैदान से, ये दूसरा विकेट बाहर। अभी तक बात करेंगे ना प्रतीश पाटिल, द वंडर बॉय ऑफ खारबाव प्रणय अभी भी नॉन स्ट्राइक इन पर है, यानी कि कुल मिलाकर इस ओवर की लगभग गेंदें समाप्त हो चुकी है। 16 गेंदों का खेल हुआ है समाप्त और ये खिलाड़ी अभी तक नॉन स्ट्राइक इन पर है। चलिए ये एक अच्छा क्रिकेट देखने को मिला है, क्योंकि जो भी बल्लेबाज आता है बड़ा शॉट खेलने के लिए हमेशा माहिर जाना जाता है। चलिए यहाँ पर विकेट भी मिली, डॉट बॉल भी आती हुई, अंतिम गेंदें बची है 14 और जीतने के लिए 30 रनों की जरूरत है। क्या जबरदस्त कमबैक करते हुए इस वक्त वाकलैंड टीम के गेंदबाज उद्देश पाटिल, जो खो गया उसके लिए रोया नहीं करते, जो पा लिया उसे कभी खोया नहीं करते, उनके ही सितारे चमकते हैं मेरे दोस्त, जो मजबूरियों का रोना नहीं करते। तर गाडी बघा, गेट समोर कोणची गाडी आहे त्यांना विनंती असेल प्लीज जरा साईडला घ्या। ब्लॅक गाडी आहे बघा, ग्लास रिफ्लेक्शन कदाचित तिथे होत असेल, तर आपल्याला विनंती असेल ती जरा साईडला घ्या प्लीज। तो चलिए मुकाबले की हुई शुरुआत, 14 गेंदों में चाहिए 30 रन। स्ट्राइक एंड पर बैट्समैन अक्षय, ये देखिए स्लोवर गेंद की थी, जरूर अपील की गई थी, हाइट फैक्टर को देखा अंपायर ने, नॉट आउट का इशारा, अच्छा कमबैक होता हुआ। एक छक्का एक चौका आया था, उसके बाद अक्षय ने माफ कीजिएगा उद्देश ने लाजवाब वापसी की है, अक्षय पाटिल को बीट किया, डॉट बॉल की समाप्ति। अब अंतिम गेंदें बची है 13 और जीतने के लिए 30 रनों की आवश्यकता। किससे 2 ओवर करवाएंगे ये भी जरूरी होगा, लेकिन अंतिम गेंद, ये भी लाइन बेटर है, बैक टू बैक 2 गेंदें डॉट। मुकाबले में बेहतरीन एक बार और वापसी होती हुई वाकलैंड टीम की और टोटल 3 ओवर का खेल हुआ है समाप्त और 3 ओवर का खेल समाप्त होने के बाद कुल रन संख्या बनी है 31 रन, 12 गेंदें 30 रनों की आवश्यकता। नंदकुमार गायकवाड़ 40+ के दमदार रफ्तार के सौदागर, उनका भी हम जरूर स्वागत करते मैच का आनंद लेते हुए, लेकिन इस बार अच्छा कमबैक देखने को मिला। रन बने 31, अब 12 गेंदें 30 की आवश्यकता। ठीक है, भक्त किरण पाटील उल्वेवाला, भक्त किरण पाटील उल्वेवाला, सुख दुःखात घेऊन घरानं येतो तुला ग तो सांगायला, येतो तुला ग तो सांगाला, येतो तुला ग तो सांगाला। मानाची ओटी नवसाचा कोमरा उडवितो ग देवलाला, मानाची ओटी नवसाचा कोमरा उडवितो ग देवलाला। आई एकवीरा देऊन तुझा पाच पांडवांनी घडविला। जबरदस्त संगीत तुम्ही या ठिकाणी ऐकलात। पनवेल समालोचक असोसिएशनचे सदस्य अर्थातच रोशन पाटील यांनी गायलेले हे सुमधुर संगीत आणि त्याच्यानंतर सुप्रसिद्ध गायिका सोनाली भोईर यांनी गायलेले गाणी
जे आमचे पनवेल समालोचक असोसिएशनचे अध्यक्ष किरण पाटील यांचं हे संगीत तुम्ही ऐकलं, ज्यांच्या कार्याचं गौरव करणारे हे संगीत आई एकविरेच्या चरणी नेहमी सदैव नतमस्तक होणार है। किरण पाटिल यांचे हे सुमधुर संगीत तुम्हें ऐकलत। तो 12 गेंदें बची है, 30 रनों की आवश्यकता गेंदबाजी की कमान संभालने के लिए। जीत भोईर, क्या केतन मात्रे से 2 ओवर किए जाएंगे? क्या 2 ओवर उद्देश्य पाटिल से किए जाएंगे? अब तक तो 4 के 4 अलग गेंदबाजों का इस्तेमाल किया है दक्ष 11 वाकलन टीम। अब देखेंगे, एक तरफ हमारे होंगे सलमान भाई जिनकी टीम है, और एक तरफ कारबाव टीम। पहली गेंद देखिए, इनसाइड आउट मारने की कोशिश की थी और यहां पर डॉट बॉल की समाप्ति होती हुई स्कोर वही के वही रुका हुआ। अब 11 गेंदें बची है, 30 रनों की आवश्यकता। सपने देखो और उन्हें पूरा करो, आंखों की उम्मीद के ख्वाब भरो, अपनी मंजिल खुद तय करो, इस बेदर दुनिया से मत डरो। क्योंकि थोड़ी सी डर हुई पारी नजर आती हुई कारबाव टीम के बल्लेबाजों की ओर से। ये लीजिए, स्विच हिट करने की कोशिश जरूर की थी, अंपायर का कोई इशारा नहीं है, देखते ही रह गए शक की बुनियाद की तरफ। ये गलत शॉट अगर इस तरीके से खेलेंगे तो प्रेशर शायद आपके ऊपर जरूर बनेगा। डॉट बॉल की समाप्ति देखिए, समीकरण एक बार फिर से बताना चाहेंगे, 15 में 30 चाहिए थे, उसके बाद ऐसा कमबैक किया है कि पिछली गेंदें जो फेंके ना, 5 गेंदों के ऊपर कोई भी रन नहीं है, यानी कि 10 गेंदों में 30 रनों की आवश्यकता। 5 छक्के चाहिए यदि इस मुकाबले को जीतना है, अब नहीं तो कब नहीं, तभी यह मुकाबला बनेगा। इतना बड़ा सफर दूर करके आई है कारबाव टीम, तो इनका अस्तित्व खतरे में बनेगा। ऑन साइड में खेला जरूर है, बड़ा शॉट अलोंग द कारपेट, 1 रन तो कंप्लीट होती हुई। फील्डिंग थोड़ी सी खराब, निर्णायक क्षण में ऋषि के द्वारा तब तक 2 रन कंप्लीट करते हुए, और 2 रनों की मदद से टीम का बढ़ता हुआ स्कोर है 33 रनों के ऊपर। अब रनों और गेंदों के बीच में फासला, आखिर की 9 गेंदें बची है, 28 रनों की आवश्यकता। कभी बाजी कारबाव टीम की तरफ तो कभी बाजी वाकलन टीम की तरफ। मंजिल चाहे कितनी भी ऊंची क्यों ना हो, लेकिन रास्ते हमेशा पैरों के नीचे ही होते हैं। शायद बड़े सफर की तरफ जाना जरूर है, इसके लिए आपकी शुरुआत थोड़ी सी अच्छी होनी जरूरी थी। पावर प्ले में कमजोर शुरुआत हुई बल्लेबाजों की ओर से, और उसका फायदा उठाया वाकलन टीम के गेंदबाजों ने। यह शॉट अच्छा है, लेकिन सीधा जाएगी फील्डर के दस्तानों में, कोई गलती नहीं। वी शेप बहुत लंबा है, और लॉन्ग ऑन में बढ़िया कैच ऋषि के उमेश बोईर के द्वारा, और लगता हुआ यह तीसरा करारा झटका। पार क्या हुआ खात्मा, अब रन और गेंदों के बीच में फासला। 8 गेंदें बची, 28 रनों की आवश्यकता। जिस तरीके से आप T20 देखते हैं, इंडियन प्रीमियर लीग हो चाहे वो अन्य कोई भी बिग बैश हो लीग, जब T20 में जरूरत ऐसी इस तरीके की रनों की होती है ना, तो मिडिल ऑर्डर्स में आपको देख सकते हैं आंद्रे रसर, केलन पोलार्ड, ऐसे जो बल्लेबाज होते हैं उनको भेजा जाता है। और उसी तरीका ये कारबाव टीम का ये बाहुबली है। क्या आप गेंदों में 28 रन बनाने की ताकत दिखा पाएंगे? सूरज पाटिल बल्लेबाजी के लिए आते हुए, लेकिन कल्याण डोंबिवली का तारनहार क्यों कहा जाता है, उसका उत्तम उदाहरण पेश करते हुए जीत भोईर। 4 गेंदों में सिर्फ 2 ही रन, 1 विकेट इनके नाम पर। ये 2 गेंदें निर्णायक होगी। सूरज तैयार, ये लीजिए, बाहुबली के बल्ले से बड़ा शॉट तो निकला था, लेकिन सीधा फील्डर के दस्तानों में, और बैट्समैन होंगे आउट। OUT, बैक टू बैक विकेट। वेरी गुड कमबैक फ्रॉम द वाकलन टीम। पर अविनाश ने इस एंड से जो बल्लेबाजी हो रही है ना प्रतीश सर, वो रन बनाना मुश्किल होता है। जब आप वो एंड से बल्लेबाजी करेंगे ना, बेलापुर एंड की तरफ से, तो बल्लेबाजी में वो छक्के चौके मिलने को देखने को मिलते हैं। लेकिन इस एंड से, उल्वेनोड एंड से जब आप बल्लेबाजी कर रहे होंगे ना, तो शायद आपको बड़े शॉट शायद नहीं मिलेंगे। एफर्ट तो लाजवाब था, लेकिन कैच क्या खूबसूरत अंदाज से पकड़ा वहां पर अविनाश पाटिल ने, वाकलन टीम के खिलाड़ी ने। अब 7 गेंदें 28 रनों की आवश्यकता लगभग देखा जाएगा तो
7 गेंदों में 7 चौकों की जरूरत है ये मुकाबला जीतने के लिए साइश 11 खारबाव टीम को। लेफ्ट आर्म ओवर द विकेट से जीत भोईर तैयार। चलिए कमाल का ओवर, एक बार गेंदबाजी पसंद आई हो तो जोरदार तालियां जीत भोईर के लिए। सिर्फ 2 रन 2 विकेट, क्या कमबैक किया है। अब तो 6 गेंदे 28 रनों की आवश्यकता। डीजे मास्टर बघा, आता प्रेक्षकांमधून फरमाईश आलेली आहे। आमचे बंधू प्रताप पाटील यांची फरमाईश आली की मिथुन म्हात्रे देखील ते डान्स करतायत, तर जरा चांगले अजून गाणी लावा आपण, कारण कोलीगीत वगैरे फुल जोशमध्ये आले आहेत मिथुन म्हात्रे आणि प्रताप 40+ से खिलाड़ी आहेत। बिल्कुल मिथुन म्हात्रे नाम ही काफी है। जिस तरीके से मिथुन दा डांस करते हैं ना बॉलीवुड के, बिल्कुल 40+ का ये रिवर्स शॉट का बादशाह है मिथुन शेठ म्हात्रे। दमदार एंजॉय करते हुए स्वागत है उनका। तो अंतिम 6 गेंदें जीत के लिए 28 की आवश्यकता। उद्देश्य पहली गेंद उठाने की कोशिश, हवा में है काफी देर तक, खुद गेंदबाज अपने फॉलो थ्रू में, वेरी गुड कैच, विकेट जाएगा मैदान से बाहर। होऊन जाऊ द्या मिथुन म्हात्रे साहेबांसाठी। उदय पाटील स्टँड मध्ये अगदी मनमुराद या स्पर्धेचा आनंद घेत असताना, कारण असे पाहिजेत सपोर्टर, असेच पाहिजेत, तेव्हा तर स्पर्धेला आणखी मजा येते। तर बघा या स्पर्धेसाठी शेवटच्या दिवशी मात्र जय मल्हार हॉटेल, प्रतीक कोहली, प्रथमेश कोहली आणि प्रकाश कोहली साहेब यांच्या वतीने या स्पर्धेसाठी जेवणाची व्यवस्था कमिटीसाठी करण्यात आलेली आहे, तर त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो। पर लेकिन मैच यहां पर समाप्त हुई नहीं है, ये दर्शाता हुआ ये संघर्ष में सिक्सर बैट्समैन होंगे वेदांत पाटिल के बल्ले से। की मदद से बढ़ता हुआ स्कोर है। टोटल बात करेंगे 39 रन 4 गेंदों में चाहिए 22 रनों की आवश्यकता। कई छक्कों के साथ ऊंची उड़ान भरेगी इस बार। लो टॉस बॉल ऑन साइड में खेला जरूर है केतन म्हात्रे और उनके साथी फील्डर का लाजवाब एफर्ट, लाजवाब क्लास फील्डिंग का परफॉर्मेंस। उमेश भोईर थे वहां पर। एक समय लग रहा था कि गेंद सीमा पार ही जाएगी, लेकिन अंतिम क्षणों में छलांग लगाई और क्या जबरदस्त फील्डिंग का एफर्ट दिखाते हुए अपने टीम के लिए 3 रन बचाए। आज वाकरन के पैकर सलमान भाई के चेहरे के ऊपर खुशी का माहौल। सोहेल खान को किधर रखा, सलमान इधर है तो बिल्कुल काफी दमदार योगदान। देखिए सोहेल भी उनके साथ है, नीलेश मठ भी उनके राइट हैंड, लेकिन अरबाज खान को भी लाना चाहिए था। तो विकेट जाएगा और एक मुश्किल स्थिति बनती हुई साइश 11 खारबाव टीम की। चलिए अरबाज खान का ही इंतजार कर रहे थे और देखिए मिथुन शेठ म्हात्रे, इनका डांस आपने देखा। अंतिम गेंदें बची है मेरे ख्याल से इस ओवर की सिर्फ और सिर्फ 2 और जीतने के लिए टोटल 21 रनों की आवश्यकता। बहुत दूर तलक है, शायद मेरे ख्याल से बीच में है ना सूरज को जल्दी भेजना चाहिए था। जो पराग थे, अक्षय थे, उनसे पहले टॉप ऑर्डर के अगर बल्लेबाजी में उनकी वर्णी करते तो शायद मैच का नतीजा कुछ और होता। लेकिन चलिए हर एक टीम की सेट होती है बैटिंग ऑर्डर, क्योंकि कप्तान की जो सोच होती है कि सूरज को बड़े शॉट मारने की ताकत है, तो शायद इसकी वजह से जब मुकाबला थोड़ा दूर रहेगा यानी कि 10 में 30, तो शायद उनको भेजा गया था। जरूर शॉट बड़ा लगा था, लेकिन आखिरकार आउट होकर लौटे मैदान से बाहर और पूरी तरीके से साइश 11 खारबाव टीम पूरी तरीके से मुश्किल स्थिति में नजर आती हुई।
तो 2 गेंदें अंतिम बची और जीतने के लिए 21 रनों की आवश्यकता। निश्चित तौर पर पूरी तरीके से मुकाबला अपने गिरफ्त में लाकर करती हुई वाकलन टीम जाते जाते बड़े शॉट तो जरूर आ रहे हैं, लेकिन देर मात्र निकल चुकी है, समय यहां से गंवा चुकी है। अब 1 गेंद बची है, 15 की आवश्यकता। ऑफ द मॅच जीत भोईर 12 चेंडू 24 धावा, एका ओव्हरमध्ये फक्त 2 धावा खर्च आणि 2 फलंदाज